मुक्काम तेजगावला नाही लहान. त्याच्यानंतर मग आमचं बोलणं वगैरे झालं. मग मी इथून तिकडे गेली शिफ्ट झाली संभाजीनगरच्या राहायला तिथं. त्याच्यानंतर मग त्यानं मला बोलला की आपण लग्न वगैरे करायचं आहे. मग मी पण रिलेशनशिपच्या नंतर मग आम्ही लग्नाचा विचार केला. त्यानं माझ्यासोबत लग्न केलं मंदिरामध्ये. त्याच्यानंतर मी 3 महिन्याची प्रेग्नेंट पण होती. एवढं सगळं झाल्याच्या नंतर पण त्यानंतर माझा गर्भपात केला 3 महिन्याच्या बाळाचा. ट्विन्स होते ते. पण त्याच्यानंतर मी ज्यावेळेस विचारायला गेली की तुम्ही हे का केलं, मला DNA टेस्ट रिपोर्ट करून नाही दिली हॉस्पिटलमध्ये. आणि इव्हन मी केस करायला गेली पोलीस स्टेशनमध्ये तर तिथले पोलीस वगैरे सगळे त्यांनी मॅनेज वगैरे केलेले होते सगळं काही. म्हणजे मी काहीच बोलू शकली नाही तिथं. त्यांच्याच वकिलासोबत त्याच मला विचारू लागले की तुझ्याकडे काय पुरावे येतं, काय गोष्टी का. नंतर मला मारायचं पण 2-3 वेळेस ट्राय केलं पण मी मेली नाही. त्याच्यानंतर मी स्वतः सुसाईड अटेम्प्ट केलं. त्यावेळेस पण मी वाचली त्याच्यामधून. 10 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट पण होती. त्याच्यानंतर मग मी त्यांच्या घरी गेली की जे झालं ते मला तुम्ही म्हणजे माझ्यासोबत का त्यांनी एवढं सगळं केलं. त्याच्यानंतर मग माझ्या घरच्यांना फोन करून धमक्या द्यायला सुरुवात केली. तुम्हाला आम्ही ठेवणार नाही, मारून टाकू, आणि तू जरी संभाजीनगरमध्ये जर दिसली तर मग तुला पण मारून टाकू आम्ही. परत आम्हाला इथं दिसली नाही पाहिजे. तुला माहिती नाही आम्ही कोण लोक येतं. आमच्यावर ऑलरेडी 50 केसेस आहेत. त्याच्या बापाने स्वतः मला पोलीस स्टेशनमध्ये नेऊन माझ्यावर खोटी केस टाकली पोलीस स्टेशनला जाऊन. आणि मी स्वतः करायला गेली तर त्या पोलिसांनी माझी केस घेतली नाही. का तर सगळं काही त्यांच्या यांनीच चालतं. त्यांना पॉलिटिकल पॉवरचा सपोर्ट पण आहे तिथं संभाजीनगरमध्ये. त्यामुळे तिथं त्यांचं कुणी काहीच वापरं करू शकत नाही, कुणी बोलू पण शकत नाही. त्यांच्यासोबत गुंडे असतात, एनी टाइम सगळे क्रिमिनल लोक त्यांच्यासोबत असतात. आणि माझं तिथं काहीच चालू शकलं नाही. मी किती वेळेस 2-3 वेळेस पोलीस स्टेशनला गेली की त्याच्या विरोधात मला केस टाकायची. त्यांनी माझ्यासोबत असं केलं. आणि इव्हन माझ्यासोबत लग्न केलं तरी त्याच्या बापाला तिथं दुसरं लग्न करून द्यायचे म्हणून मला मारायचा प्लॅन करताय की मी त्यांच्या दारामध्ये येऊन बसल किंवा काय करल म्हणून. 2-3 वेळेस ट्राय केलं पण मी मेली नाही, मी जिवंत राहिली. आता पण ते तेच ट्राय करताय, मला मारायचाच विचार करताय. कुठे दिसली काय, प्रत्येक गोष्टीवर त्यांचं लक्ष आहे माझं. प्रत्येक वेळेस मला मारायचं नाही तर मग मला काही करायचं नसेल, मग मी सापडत नसेल तर मग माझ्या घरच्यांना धमक्या देत आहे की त्यांना तुम्हाला जागेवर येऊन मारू, जागेवर मारून टाकू, आमचं कुणी काही वाकडं करू शकत नाही. 2 दिवस पोलीस स्टेशनमध्ये बसतो, 3ऱ्या दिवशी आम्हाला सोडून देतील, आमचं काहीच होणार नाही, सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर परत एवढ्या धमक्या देऊन पण थांबत नाहीत. मागं त्यांचे गुंडे माझ्या मागच असतात कंटिन्यू. पाटलाग हॉस्टेलपर्यंत मी जिथं राहते तिथपर्यंत येतच राहतात कंटिन्यू. आणि तो पण रस्त्यावर वगैरे मी दिसलं की लगे मला तिथं जागेवर थांबून मारहाण करायला सुद्धा मागं सरकत नाही. आणि लग्न करून पण म्हणतो मी लग्न नाही केलं म्हणून तिच्यासोबत. आणि सगळ्यांना माहिती की त्याने लग्न केले किंवा माझ्याकडे सगळे एव्हिडन्स आहेत त्याच्या. तो हॉस्पिटलमध्ये आलेला माझ्यासोबत प्रत्येक वेळेस, माझं नाव त्याच्यासमोर हॉस्पिटलमध्ये त्यानं लावलेलं, लग्नाचा सुद्धा फोटो माझ्याकडे. जे लोक होते लग्नाला त्या सुद्धा गोष्टी इथं माझ्याकडे. सगळे एवढे एव्हिडन्स असताना सुद्धा त्या पोलिसवाल्यांनी सुद्धा माझ्यावर खोटी केस करायला लावली. तर पोलिसवाला म्हणजे की करा म्हणजे तुम्ही केस. म्हणजे पोलिसांचा सुद्धा त्यांना सपोर्ट आहे. आणि पॉलिटिकल पॉवरचा सुद्धा त्यांना बॅक सपोर्ट आहे. पॉलिटिकलमध्ये कोण कोणाचं काय केस आहे ते आहे त्यांचं कुणीतरी भाऊ काहीतरी, म्हणजे मला माहिती नाहीये पण त्यांचं कुणीतरी आहे. त्याच्यामुळे ते पोलिस वगैरे तिथले सगळे मॅनेज होतात. म्हणजे सगळे लोक संभाजीनगर मधलं त्यांचं कुणीच काही वाकडं करू शकत नाही. त्यांच्यासाठी सगळं काही करू शकतात. आणि हे 1 नंबरचे क्रिमिनल लोक आहेत. त्याचा बाप, त्याचा भाऊ, हे सगळे क्रिमिनल आहेत. त्यांच्यावर ऑलरेडी 40, 50 केसेस आहेत. त्याच्यामुळं त्यांना पण मला त्या कॅटेगरीमध्ये घेण्यासाठी त्यांनी माझ्यावर खोटी केस टाकली. आणि मी काहीच केलं नव्हतं केस टाकण्यासारखं. त्यांनीच मला 10 वेळेस मारायचा प्रयत्न केला. त्याच्यातून मी वाचली. त्यांना वाटलं आणि त्यांच्यामुळे मला असं ऐकायला आलं की मला बाहेरून समजलं की त्यांच्यामुळे ऑलरेडी एका मुलीने जीव दिलेला आहे, आत्महत्या केली. तिची इव्हन केस सुद्धा कुठं नोंद नाही. आणि माझ्यासारख्या अशा किती सगळ्या पोरी की म्हणजे फसवल्या, हे केलं ते केलं, त्यांचे तोंड दाबले, म्हणजे शांत बसून दिलं त्यांना. तुम्हाला त्यांचा क्रिमिनल एवढा बॅकग्राऊंड माहिती मला माहित नव्हतं. मला केस कसं काय माहित असणार की त्या क्रिमिनलमध्ये मला माहितच नव्हतं ना काही. तुमचं ओळख केव्हा निर्माण झाली? तुमचं शिक्षण काय झाले? माझं शिक्षण 12वी पास नव्हतं. त्याचं काय झालेलं होतं? त्याची इंजिनिअरिंग झालेली आहे. आणि जय भवानी संभाजीनगरमध्ये जय भवानी चौकामध्ये जय भवानी नगरचं त्याचं ते फर्निचरचं दुकान आहे, वरती लॉजिंग.
आणि त्याचे घरचे त्याला सपोर्ट करतात, तू कर, आम्ही तुझ्या मागं उभे, तू काही पण कर, आम्ही आहे तुझ्यासाठी मागं थांबले.